क्षणांमधला प्रसंगामधला धार्मिक किंवा दैवी भाव वजा करून जेवढं त्याचं व्यापारीकरण करता येईल, जेवढं आपली भोग लालसा त्याच्यामध्ये आणता येईल, ते सर्व परीने प्रयत्न आपल्या लोकांनी केलेत. याला काही परकीय विचारसरणीची आक्रमणं ही देखील कारणीभूत आहेत. काही परकीय शक्ती यांना नासवायचंच आहे या हेतूने त्यात घुसलेले आहेत, हेही आहे. आणि दुसरं त्याच्या बरोबरीने आपली लोक इतकी मूर्ख आहेत, त्यांना इतकं भान राहिलेलं नाहीये की आपण हे कशासाठी काय करतोय. ते तारतम्य त्यांच्या विचारातून आचारातून सुटून चाललेलं आहे. ते मनोरंजन झालेलं आहे. मनोरंजनापेक्षाही म्हणजे मनोरंजन हा देखील एक खूप चांगला शब्द आहे असं मी म्हणेन. केवळ भोग प्रवणता म्हणजे स्त्री पुरुष संबंध, लैंगिक संबंध याला एक